हॅलो फ्रेंड्स, मी एस ए पाटील, यांत्रिक मोटार गाडी निरीक्षक ITI गोवंडी. आज आपणा समोर घेऊन आलो आहे इंजेक्टरचे क्लासिफिकेशन. इंजेक्टरचे प्रकार हे एकूण 6 पडतात व ते पुढील प्रमाणे. त्यामध्ये आपण एक एक प्रमाणे बघूया. त्याआधी सगळे बघूया. पहिला प्रकार आहे सिंगल होल इंजेक्टर, त्यानंतर आहे मल्टी होल इंजेक्टर, नंतर आहे लॉंग स्टेम इंजेक्टर, त्यानंतर येतो पिंटल इंजेक्टर, त्यानंतर आहे डिले इंजेक्टर आणि सर्वात शेवटी आहे पिंटॉक्स इंजेक्टर. आता आपण या सर्वांची स्वतंत्ररित्या विस्तृतपणे एक एक करून माहिती घेऊया. सर्वप्रथम आहे सिंगल होल इंजेक्टर. सिंगल होल इंजेक्टरला एकच स्प्रेइंग होल असते, तेव्हा त्या सिंगल होल इंजेक्टर असे म्हणतात. सिंगल होल इंजेक्टरच्या दुसऱ्या प्रकारामध्ये त्याच्या कोनवर साईडला स्प्रे होल दिलेले असते, तेव्हा त्यास साईड स्प्रे होल इंजेक्टर नोझल असेही म्हटले जाते. डायरेक्ट कंबशन चेंबर किंवा हेमिस्फेरिकल कंबशन चेंबर्समध्ये या इंजेक्टरचा वापर केला जातो. त्यानंतर आहे मल्टी होल इंजेक्टर. या प्रकारात नॉझल बॉडीच्या खालील बाजूस असणाऱ्या बल्बच्या आकारावरती एकापेक्षा जास्त स्प्रेइंग होल दिलेले असतात, तेव्हा त्यास मल्टी होल इंजेक्टर असे म्हणतात. होलची जागा, त्याची साईज आणि संख्या वेगवेगळ्या इंजिनच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे असते. त्यानंतर आहे लॉंग स्टेम इंजेक्टर. हे इंजेक्टर सिलेंडर हेडमध्ये प्रेस फिट करून बसविले जातात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेम ही लांबीला जास्त असते व तिचा व्यास कमी असतो. त्यामुळे या इंजेक्टरकडून उष्णता वाहून नेण्यास पुरेसा वाव मिळतो. त्यामुळे फ्युएल गॅलरीमधील फ्युएलमुळे हे इंजेक्टर थंड राहण्यास मदत होते. या प्रकारच्या नॉझलचा फ्युएल स्प्रे अँगल साधारणतः 140 डिग्रीपर्यंत असतो. त्यानंतर आहे पिंटल इंजेक्टर. या प्रकारचा नॉझल खास करून एअर सेल किंवा स्वर्ल किंवा प्री कंबशन चेंबरसाठी वापरला जातो. आकृतीत तुम्ही बघत असल्याप्रमाणे या नोझलचं टोक हे पॉइंटेड नसून पिनसारखं आहे व ते निडलच्या मार्गामध्ये बसून अडथळ्याचं कार्य करत असते. अडथळा म्हणजेच पिंटल, त्यामुळे ह्या इंजेक्टरला पिंटल इंजेक्टर म्हटले जाते. अडथळा निर्माण केल्यामुळे होणारा स्प्रे हा गोलाकार व मध्यभागी पोकळ असा होतो. पिनच्या साईजनुसार स्प्रेचा आकार साधारणतः 60 डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त असतो. परंतु या पिंटल इंजेक्टरमुळे इंजिनमध्ये ॲडलिंग स्पीडला कंबशन नॉक होणे हा दोष निर्माण होतो. हा दोष टाळण्यासाठी म्हणून डिले इंजेक्टर वापरात आला. डिले इंजेक्टरमध्ये पिंटल नॉझलच्याच रचनेमध्ये सुधारणा करून डिझेल नॉझल हा वापरात आला. या प्रकारचा नॉझल हा प्री कंबशन चेंबर असणाऱ्या इंजिनसाठी वापरला जातो. इंजिनच्या ॲडलिंग स्पीडमध्ये फ्युएलचे प्रमाण कमी ठेवले जाते व डिले नॉझलकडून फ्युएल डिलिव्हरीच्या सुरुवातीस फ्युएल स्प्रे होण्याचा दर कमी असतो. त्यामुळे कंबशन नॉक अथवा डिझेल नॉक होण्याची प्रवृत्ती कमी होते. डिझेल नॉझलच्या या कार्यामुळे यास डिले ॲक्शन नॉझल असेही म्हटले जाते. त्यानंतर आहे पिंटॉक्स इंजेक्टर. थंड हवामान असलेल्या प्रदेशातील इंजिनवर तसेच कॉमेट कंबशन चेंबरसाठी पिंटॉक्स टाईप नॉझल वापरले जातात. त्यामुळे थंड स्थितीतील इंजिन हे हीटर प्लग शिवाय लवकर स्टार्ट होऊ शकते. पिंटॉक्स नॉझलची रचना पिंटल नॉझल सारखीच असते, परंतु आकृतीत दाखवल्याप्रमाणे मेन नॉझलच्या शेजारी एक ऑक्झिलरी स्प्रे होल दिले जाते. या ऑक्झिलरी स्प्रे होलमधून इंजिन सुरू केल्यानंतर सुरुवातीला ऑक्झिलरी होलमधून 80% फ्युएल हे डायरेक्ट गरम हवेच्या ठिकाणी स्प्रे कंबशन चेंबरमध्ये स्प्रे केले जाते. त्यामुळे हवेमध्ये डिझेल चांगल्या प्रकारे मिक्स होते व इंजिन लवकर सुरू होते. इंजिन सुरू झाल्यानंतर
आयडलिंग स्पीडला आल्यानंतर इंजेक्टरमधील नोझल हा अजून वर उचलला जातो व मेन नोझलमधून म्हणजे मेन स्प्रे होलमधून डिझेल हे पूर्ण प्रेशरने पूर्ण क्षमतेने स्प्रे होत असते व ऑक्झिलरी होलमधून 5 ते 10% फ्युएल हे स्प्रे होत असते. अशा प्रकारे या नॉझलकडून दोनदा फ्युएल स्प्रे केले जाते. या नॉझलचा वापर आजकाल जास्तीत जास्त भारतीय बनावटीच्या गाड्यांवर केला जातो. अशा प्रकारे आपण इंजेक्टरचे 6 प्रकार पाहिले व त्यांची माहिती घेतली. आता आपण पुढच्या वेळेस त्यांच्या टेस्टिंगची माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.